या वारणा परिसराचे शिल्पकार तात्यासाहेब कोरे यांच्या भूमीमध्ये हे विभागीय साहित्य संमेलन होतं आहे आणि आता निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे 3 फड असल्याशिवाय पाटील रंगत नाही. तमाशाचा फड, उसाचा फड आणि कुस्त्याचा फड. आणि म्हणून तुम्ही एका पाटलाला या विभागीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. पण तुम्हाला जुन्या गावगड्याची पुरेशी कल्पना नाही आहे. गावाला जसा पाटील लागतो तसा एक कुलकर्णीसुद्धा लागतो. कुलकर्णी आणि पाटील ही 2 चाकं असतात आणि त्याच्यावर गावगाडा चालतो. शाहीर पट्टे बापूरावांनी म्हटलेलं आहे, ही नटरंगी नार मारी काळजाला वार, ही नटरंगी नार मारी काळजाला वार, हिनं पाटलाला घातला डोळा, हिने पाटलाला घातला डोळा, मास्तराला केला खुळा, तलाट्यानं सोडली चावडी हिच्यासाठी. तर अशी ही परंपरा आहे आणि त्यामुळं संयोजकांनी मोठ्या खुबीनं आमचे मित्र मिलिंद जोशी, एक कुलकर्णी आणि एक पाटील ही 2 चाकं बरोबर या साहित्य संमेलनाच्या रथाला लावलेली आहेत. आजचा प्रसंग माझ्या दृष्टीनं विशिष्ट महत्त्वाचा आहे. नुकत्याच निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून आमचे विनयजी कोरे निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद यासाठी देतो की कुठल्याही अनेक ठिकाणी मी जातो, साहित्य संमेलनासाठी आमदार खासदार असतात, पण आमदार खासदार तेव्हाच असतात जर त्या कार्यक्रमाला एखादी नटी असेल तर ते हमखास हजर असतात. परंतु आज मुंबईमध्ये शपथविधी असताना आजचा शपथविधी उद्यावर आपण घेऊ, पण आपल्या गावातलं साहित्य संमेलन हे वारणेच्या काठावर थाटामाटाचं झालं पाहिजे म्हणून कोरेसाहेब या ठिकाणी हजर राहिले. मला त्यांचा अभिमान वाटतो. ते लोकप्रिय नेते आहेत. EVM असू दे नाहीतर उद्या मतपेटी असू दे, रात्रीचं मतदान घ्या, दिवसाचं मतदान घ्या, ते लोकप्रिय आहेत आणि लोक त्यांना नेहमी निवडून देतील याची मला खात्री आहे. पण माझी एवढी विनंती आहे की तुम्ही आता यावेळेला थांबू नका, थोडासा जोर लावा आणि शाहूवाडी आणि पन्हाळ्याच्या डोंगरांच्या शिखरावर मंत्रिपदाचा एखादा मुकुट लागू द्या अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि परमेश्वराजवळ प्रार्थनासुद्धा करतो. या ठिकाणी गुरुवर्य चंद्रकुमार नलगेजी हजर आहेत. त्यानंतर मिलिंद जोशींच्या बरोबर सुनीताराजे पवार मोठ्या ख्यातनाम प्रकाशिका हजर आहेत. विनोद कुलकर्णी, राजन मुटाणे, आमचे कादंबरीकार आणि कथाकार मित्र दिबा पाटील आणि हा सगळा घाट घालणारे KG जाधव, तुम्हा सर्वांचं मनापासून किती आभार मानावेत तेवढे कमी आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, ज्या परिसरामध्ये जातो त्या परिसराचा इतिहास भूगोल आपल्याला माहिती पाहिजे. मुलामुलींनी सिनेमा पाहिला असेल अलीकडच्या काळामध्ये, आमिर खानचा दंगल. का दंगल? तर एक मुलगी मुलाशी कुस्ती खेळते आणि मुलाला चितपट करते. सगळे लोक प्रभावित झाले. त्याच्या प्रीमियरला मी होतो, मला काही वाटलं नाही. मला त्या निर्मात्याने विचारलं, अहो तुम्हाला काय, तुम्ही काहीच आश्चर्यचकित झाला नाही? अरे म्हटलं काहीच नाही. याचं कारण असं की मी कोल्हापूरच्या त्या परिसरामध्ये आहे. 100-125 वर्षापूर्वी म्हणजे 1912 साली कोल्हापूर जिल्ह्यातल्या खडकलाट नावाच्या गावातली ताराबाई शिंदे नावाची, गुलाब शिंदे नावाच्या शेतकऱ्याची पोरगी जिवंत वाघाशी कुस्ती खेळायची आणि त्या वाघाला चितपट करायची. ते बघून शाहू महाराजांनी तिला कोल्हापूरला बोलावलं. दसरा चौकामध्ये कुस्ती तिनं वाघाबरोबर जिंकली. महाराजांनी 2 प्रचंड बलाढ्य असे हत्ती आणि 32 स्वतःच्या वाड्यातली घोडी दिली आणि तिनं ताराबाई सर्कस निर्माण केली.
आणि ती ताराबाई सर्कस त्या काळात जपानपर्यंत आणि जर्मनीपर्यंत जाऊन आलेली होती. असा हा आपला मुलूक आहे, हा मंतरलेला मुलूक आहे. इथं शौर्याची परंपरा आहे, इथं वीररसाचं पाणी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की एवढा प्रचंड इतिहास घडून गेला, आपल्या उषा पायथ्याला असलेला इतिहास आपल्याला माहिती नाही. पन्हाळ्याचा वेढा आपण पुस्तकातच वाचतो, पण तुम्हाला माहिती आहे का या वारणा नगरच्या आणि बाजूचं हे जे मसूद माला आहे याच्यामध्ये खानाच्या छावण्या पडलेल्या होत्या. इथे मसूद माले म्हणजे तिथे जो हा होता सिद्धी जोहार, ह्या सिद्धी जोहारच्या जावई त्या मसूद माल्याच्या मशिदीमध्ये कुर्निसात करायला जायचा, प्रार्थना करायला जायचा मुसलमान धर्माप्रमाणे. आणि तिथली जी ज्या गावात मसूद आहे ते मसूद माले असं त्यावेळेला नाव पडलेलं आहे. हे कल्पना करा, छोट्या छोट्या गोष्टी पण किती महान होत्या. छत्रपती शिवरायांच्या भोवती त्यावेळेला 32,000चा वेढा पडलेला होता. आणि पन्हाळ्यावर महाराज होते आणि महाराजांच्या बरोबर फक्त मला वाटतंय 1200 किंवा 1400 लोक महाराजांच्या बरोबर होते. आणि पन्हाळ्याच्या भोवतीनं एकही ओढा, एकही नाला वैऱ्यानं ठेवलेला नव्हता. ज्या नाल्याभोवती, ज्या ओढ्याभोवती पहारा नव्हता. आषाढाचा महिना होता, प्रचंड पाऊस पडत होता, प्रत्येक ओढ्यावर गस्त लावलेली होती आणि महाराज निघून जाणं शक्यच नव्हतं. पण त्या अमावस्येच्या रात्री प्रचंड पाऊस पडला आणि पाऊस पडल्यावर एका मोठ्या वाड्याला मोठी फुगी आली आणि पान तंबाखू खायच्या निमित्तानं खानाचे शिपाई थोडेसे डाव्या बाजूला झाले आणि मधल्या ओढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज निघून गेलेले आहेत. आपल्याला माहिती नाही की पन्हाळा ते विशाळगड हे 20 तासाचं अंतर महाराजांनी ज्या वाटेनं काटलं, तिथं आम्ही दरवर्षी पावसाळ्यात जातो, ती मोहीम तुम्हाला माहिती आहे. आज सुद्धा घोडा तिथून जाऊ शकत नाही. महाराज हे स्वतः शेतकऱ्याचं रूप घेऊन गेलेले होते. शिवा काशीदची कहाणी बरोबर आहे, शिवा काशीदासारखी पालखी वापरलेली होती, पण महाराजांसाठी नव्हती. महाराज हे सर्व जाती धर्माचा विचार करणार होते. आणि पन्हाळ्याची ही पवित्र भूमी अशी आहे की शिवा काशीद या ठिकाणी त्यानं प्राण नोछावर केलेच हिंदवी स्वराज्यासाठी. पण एक मुसलमान बांधव ज्याचं नाव सिद्धी वाह हा शिवरायांच्यासाठी हुतात्मा झालेला पहिला मुसलमान लढवय्या म्हणजे सिद्धी वाह. आणि या सिद्धी वाहचा बाप सिद्धी हिलाल, वेडात मराठे वीर दौडले 7, त्या 7 मराठ्यातला एक बहादर होता आणि ज्याचं नाव सिद्धी हिलाल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे फक्त मराठ्यांसाठी, हिंदूंसाठी नव्हतं, तर सर्व जाती धर्मासाठी होतं. ही शिकवणारी ही भूमी आहे आणि म्हणून मला या भूमीचं कौतुक वाटतं. आमचे शाहीर अण्णाभाऊ साठे, त्यांचं गाव तिकडं पलीकडं. वारणेचा वाघ सिनेमामध्ये खेबुडकरांनी सुंदर गाणं लिहिलेलं आहे. माझी वारणा माऊली दरी खोऱ्यातून आली, माझी वारणा माऊली दरी खोऱ्यातून आली, तिच्या पाण्यानं पोसली मर्दमुखी. या अण्णाभाऊ साठ्यांचे पाहुणे पन्हाळ्याला होते आणि अण्णाभाऊ घोड्यावर बसायचे आणि या इथून खालून मसूद माल्यावरून उतरून तिकडे 32 शिराळ्यावरून पुढे वाटेगावला जायचे. कितीतरी त्यांच्या कहाण्या आहेत, कथा आहेत. फक्त फकीरा नका विचार करू. फकीरा कादंबरीमध्ये मातंग म्हणजे मांग समाजाच्या घरातून भाकरीचा वास येतो, म्हणजे आणि चोरी केली असली पाहिजे म्हणून ब्रिटिश त्यांना मारत होतं. त्यावेळेला विष्णुपंत कुलकर्ण्यांनी सांगितलं होतं की माझ्याही घरात भाकरीचा ताजा वास आहे, मलाही अटक करा. अशी घडलेली माणसं आहेत. मी मुद्दाम डोळे नावाची कथा तुम्हाला सांगेन. या वाघबिळापासून खाली अण्णाभाऊ साठे येत होते, पाहुण्याच्या गावाला गेलेले, आणि एक माहेरवाशीन अतिशय देखणी मुलगी त्यांच्याबरोबर चालत येत होती आणि तिचे सुंदर डोळे होते.
तिचे डोळे बघितल्यावर अण्णाभाऊंनी सांगितलं की तुझे डोळे बाळ खूप चांगले आहेत. त्यावेळेला ती म्हणाली, हो, या डोळ्यांनीच माझा घात केलेला आहे. आणि तिनं सांगितलं की माझे 2 धीर माझ्या प्रेमात पडलेले आहेत, ते माझ्या डोळ्यांसाठी, आणि मला नीट संसार करता येत नाही. अण्णांच्या बरोबर तिथं वाघबिळातून खाली आल्यावर एका वाडीमध्ये गुंड बसलेले होते. त्यांनी पाठलाग केला त्या मुलीला पकडण्यासाठी. तेव्हा जंगल होतं, मुलगी एका बाजूने पळते, तिच्याबरोबर अण्णाभाऊ पळतात. 2 मोर उठले आणि ते मोर धावत बाजूला गेले. मोरांचे पाय जाड असतात. गुंडांना वाटलं की इकडेच ती मुलगी गेली आणि मोरांच्या मागून ते गुंड गेले, ती मुलगी वाचली. याचा अर्थ काय की तिच्या डोळ्याचा वैरी काळ झाला होता, पण मोरांच्या निमित्तानं निसर्ग तिच्या मदतीला आलेला होता. आणि तिने सांगितलं अण्णांना की पुन्हा तुम्ही कधी आलात तर 32 शिराळ्याजवळ पाडळी नावाचं माझं गाव आहे आणि तिथं नारळाचं उंच झाड आहे एकच गावात, त्या खालचं घर म्हणजे माझं घर. आणि 2-3 वर्षांनी अण्णाभाऊ तिथं गेले आणि त्या नारळाच्या झाडाखाली त्या घरामध्ये गेले. त्यांनी विचारलं तर एक अत्यंत सुंदर मुलगी बाहेर आली, पण तिचे डोळे जाग्यावर नव्हते, तिच्या डोळ्याच्या खाचा झालेल्या होत्या. आणि त्या कन्येनं सांगितलं की हे डोळे माझे वैरी झाले म्हणून शेंडाचं चीक डोळ्यामध्ये घालून मी माझे डोळेच नाहीसे केलेले आहेत. अशा अप्रतिम कथा लिहिणारे अण्णाभाऊ साठे, त्यांच्या मार्गाची हीच वाट या गावावरून जात होती. मी तुम्हाला मुद्दाम सांगेन या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं की कोल्हापूर, पंचगंगा, करवीर, वारणेच्या काठी फक्त ऊसाचं दुहेरी पीक येत नाही किंवा कुठली पिकं भरघोस येत नाहीत, तर साहित्याची सुद्धा पिकं भरघोस येतात. ज्या वेळेला आमच्या शिवाजी सावंतांनी मृत्युंजय कादंबरी लिहिली त्यावेळेला ते 30च्या आत होते. मी सुद्धा 28 वर्षाचा असताना पानिपत कादंबरी लिहिली. रणजित देसाई 32 वर्षाच्या आत होते आणि अगदी 17व्या-18व्या वर्षी आमच्या चंद्रकुमार नलगे सरांनी लेखन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये या भागाचा भरघोस वाटा आहे. पलीकडे अंकलखोप जवळ मळणगाव जवळ एक म.बा. भोसले होते, उघड्या जगात नावाची त्यांची कादंबरी. जीवाचा सखा नावाचा सिनेमा आला. म.बा. भोसल्यांची कादंबरी आणि त्या कादंबरी निमित्तानं एक मोठा दिग्दर्शक, मोठा कवी आणि मोठा नट हे सगळे दोघं एकत्र आले. मोठा संगीतकार म्हणजे सुधीर फडके, मोठा कवी म्हणजे गदी माडगुळकर, मोठा दिग्दर्शक म्हणजे राजा परांजपे. या तिघांना एकत्र आणणारी ही माती आहे. या मातीतून साहित्याचे एवढे मोती, अरे ज्यांना आपण भाऊसाहेब खांडेकर म्हणतो, फडके म्हणतो, नाशी फडके, खांडेकर, ही सगळी आपली कोल्हापूरची देणगी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या भूमीमध्ये हे जे सोन्या मोत्याचं पीक येतं, हे भरघोस पीक पूर्वीच्या पिढ्यांनी जसं जपलं तसं आताच्या पिढ्यांनी सुद्धा जपलं पाहिजे. तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर एक जिद्द अंगामध्ये बाळगली पाहिजे. मुद्दाम जी मुलं मुली आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही आराधना करा, तुम्ही प्रेमात पडा. फक्त मुलं मुली एकमेकाच्या प्रेमात पडू नका, आपण ध्येयाच्याही प्रेमात पडा. ध्येय आपल्याला का गाठता येत नाही. आज नलगे सर या ठिकाणी आहेत. आम्ही साहित्य संमेलनाला जायचो, विभागवार संमेलनं असायची. उशीर झाला, आम्ही नवीन लेखक नाव कटाप व्हायचं की पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देऊ. एके दिवशी मी नाराज होऊन माझ्या घरी गेलो. माझे वडील 6.5 फूट उंच होते. गावात त्यांना सेलार मामा म्हणायचे. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की मला संधी मिळालेली नाही आणि मी मार खाऊन आलेलो आहे. वडील मला म्हणाले, अरे बाळ, मला कल्पना आहे की तुला मोठा शिकारी व्हायचं आहे, म्हणजे मोठा साहित्यिक व्हायचं आहे. पण जर तुला मोठा शिकारी व्हायचं असेल तर हातामध्ये लगोरी घेऊन गावातल्या कुंपणावरच्या रागूत चिमण्या मारायचा धंदा बंद कर. त्याच्याऐवजी हिम्मत बांध आणि वाघाच्या पटात पड, वाघाच्या पायात पड आणि वाघ मारायचा प्रयत्न कर. तू जर वाघाशी कुस्ती केलीस आणि जिंकलीस तर तू हिरोच होशील, नायकच होशील. आणि मेलास तरी लोक म्हणतील, अरे काय पाटलाचं पोरगं वाघ मारताना मेलं, तरीसुद्धा नाव होईल. तू काहीतरी चांगलं कर, चिमण्या रागू टिपत बसू नको.
मी कानाला खडा बांधला, 6 वर्ष कुठल्याही साहित्य संमेलनाला गेलो नाही, फिरकलो नाही. पानिपत पानिपत आणि पानिपत, हे एवढं असं पानिपत अंगामध्ये भिनवून घेतलं की 28व्या वर्षी माझी पानिपत कादंबरी आली. ती कादंबरी लिहिताना मी एवढा वेडा व्हायचो की रात्री भाऊसाहेब आणि अब्दालीचे डायलॉग बोलायचो, पाटे लिहायला बसायचो. अनेक दिवस हे प्रयत्न केल्यामुळं, जागरण केल्यामुळं माझ्या छातीत दुखू लागलं आणि पुण्याला मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. लग्न होऊन 1 वर्ष झालेलं होतं. माझी पत्नी डोईवरचा पदर खानदानी रूपात असा घेऊन ऐतिहासिक भाषेमध्येच मला म्हणाली की इकडून पानिपताच्या मैदानावरच्या सुरडलेल्या लाख बांगड्यांचा हिसाब ठेवणं सुरू आहे, तो तसाच चालू ठेवावा, पण कृपा करून माझ्या कपाळाचं पानिपत होऊ न द्यावं. अशा जिद्दीनं तुम्ही पटल्याशिवाय नाही तर काय. मग काही जण मला विचारतात की पानिपत हा शब्द तुमच्या जीवनात कसा आला. मी सांगतो, बिळाशीला गेलो तो मामाच्या गावाला, गुरुजी शिकवत होते पानिपतचा धडा. 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी आलो, मला काहीच माहीत नव्हतं. गुरुजी म्हणाले, उठा पाटील सांगा, पानिपतची 3 युद्ध केव्हा झाली. काहीच माहीत नव्हतं, काय सांगायचं. गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे, मुलांनो उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर कसं रेटून दिलं पाहिजे. आता आयतं रेटून द्यायची सोय होती, म्हणून मी म्हणालो, गुरुजी परत प्रश्न विचारा. गुरुजी म्हणाले, सांगा पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. मी म्हणालो, गुरुजी एवढंच ना, पानिपतची 3 युद्ध. अहो, पहिलं झाल्यावर दुसरं झालं आणि दुसरं झाल्यावर तिसरं झालं. माझ्या हातावरची छडी वाजली, छडी वाजे छमछम, विद्या येई घम घम. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनामध्ये शेतकरी असा, शेती अशी करा, किंवा व्यापारी असा, व्यापार असा करा की लोक तुम्हाला शोधत आले पाहिजे, आणि लोक शोधत येतात. हा माझा अनुभव आहे. एक लेखक म्हणून मी माझं भाग्य समजतो की PV नरसिंहरावांना मराठी येत होतं. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी पानिपतचं परीक्षण वाचलं, ते आकर्षित झाले, कादंबरी मागवली. त्यांनी पानिपत कादंबरी वाचली आणि लगेच त्यांनी ती हिंदीमध्ये ज्ञानपीठ मार्फत प्रकाशित केली. ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी आजारी होते मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये, आणि तरी त्यांचा वाचनाचा नाद होता. त्यांनी जी 2-3 पुस्तकं, 4 पुस्तकं मागवली. त्या 4 पुस्तकामध्ये एक गीता होती आणि दुसरी महानायक नावाची माझी कादंबरी, त्याचं हिंदी रूपांतर होतं. मला असं वाटतं की एवढी ही महान माणसं यांच्या श्वासापर्यंत, यांच्या ध्येयापर्यंत मला पोचायची संधी कोणी दिली, तर ही संधी मला माझ्यातले लेखकाने दिली. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की काही गोष्टी उपयोगी असतात आणि काही गोष्टी निरुपयोगी असतात. तुमच्या खिशामध्ये मोबाईल नावाचं जे एक शस्त्र आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आता मोबाईल ही एवढी आवश्यक गोष्ट झाली की पूर्वी जत्रेमध्ये बायको चुकली तर म्हणायची, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, म्हणजे नवरा कुठे गेला. ते आता नवरा असो नसो, मोबाईल कुठे गेला ही पहिले ती शोधते. म्हणजे नवऱ्याबरोबर बायको नसली तरी चालेल पण मोबाईल पाहिजे, आणि बायकोबरोबर नवरा नसला तरी चालेल पण मोबाईल पाहिजे. पण त्या मोबाईलचा अतिवापर करू नका, तुम्ही वाचनाकडे लक्ष द्या, असं मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. आज या ठिकाणी चंद्रकुमार नलगे आहेत. त्यांचं शेत आणि माझं शेत याच्यामध्ये फक्त ओढा वाहतो चैतन्याचा. त्यांचं वेडसगाव आणि आमचं नेरलं. लहानपणी 4थीला असताना मी शूटिंग पहिलं बघितलं ते अंगाई पिक्चरचं. अरे अंगाई पिक्चर या भागातली माणसं काही जिद्दीची असतात बघा. अंगाई पिक्चर गुरुजींनी काढलं, नलगे सरांनी काढलं. त्यावेळेला त्याचं बजेट फार तर 80 किंवा 90 हजार असेल. पण हे बजेट तुम्हाला छोटं वाटेल, पण त्यावेळेला प्राथमिक शिक्षकाचा पगार 110 ते 15 रुपये होता. म्हणजे गुरुजींचा पगार 15 रुपये, 110 ते 15 रुपये. आणि सिनेमा काढतायत लाखाचा, तरीसुद्धा त्यांनी लाखाचा सिनेमा काढला. आणि ती गावासाठी सती गेलेल्या एका पतिव्रतेची महान कहाणी होती. आणि त्यामुळे ती या भागात लोकांना
एवढी आवडली. बऱ्याच वेळेला काय असतं की जीवनामध्ये आपण कमावतो काय आणि गमावतो काय. नलगे सरांनी अनेक माणसं घडवली, त्यातली 99% त्यांना दगा देऊन गेली असं माझं नक्की मत आहे. त्याने संस्था घडवल्या आणि त्या संस्थांनी पहिलं काम काय केलं असेल की नलगे गुरुजींना बाहेर कसं काढायचं हा पहिला ठराव अशा पद्धतीनं त्यांनी वागवला असावं आणि वागवलेला हा इतिहास आहे. मी मुद्दाम सांगतो की 20 वर्षापूर्वी मी एके ठिकाणी असिस्टंट कलेक्टर होतो आणि एक डिस्ट्रीब्युटर मला भेटायला आले सिनेमाचे. नलगे सरांना दाखवलं की सिनेमा टोटली तोट्यात गेला, कर्जबाजारी झाले बिचारे, अनेक वर्ष कर्ज भेगवत होते. प्रोडक्शन कॉस्ट 80-90 हजार होती आणि तो लबाड डिस्ट्रीब्युटर पुण्याचा मला सांगत होता. खरी गोष्ट, त्याला माहिती नव्हतं की नलगे सरांचे माझे काही संबंध आहेत. तो म्हणाला अहो ती पतिव्रतेची कहाणी आणि अंगाई सिनेमा वारणा नगरच्या टुरिंग टॉकीजला एवढा चालला की 1970-69च्या दरम्यान 65,000 रुपये गल्ला मिळालेला होता एका थिएटरमध्ये आणि यांना फार तर 2 किंवा 3,000 रुपये दाखवले असतील किंवा नसतील. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट या ठिकाणी निघालेली होती. तर जीवनामधली अशी अनेक वातावरणं बघत 100 पुस्तकं लिहिणं ही केवढी मोठी मर्दमुखी आहे. आणि त्यामुळे जाहीर तुम्हाला मी मानाचा मुजरा करतो गुरुजी, मानाचा मुजरा करतो. खरं म्हटलं तर मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुम्हाला मिळायला पाहिजे होतं. मी माझ्या परीनं त्यावेळेला भरपूर प्रयत्नही केला होता, नाही झालं. पण मी असं सांगेन की मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची खुर्ची एका अत्यंत श्रेष्ठ अशा साहित्यिकाला मुकली आहे. हे दुःख त्या खुर्चीचं आहे, तुमचं नाही. तुमचं साहित्य उद्याच्या जगामध्ये वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की मित्रांनो, नवीन जे लेखक असतात त्यांनी आजूबाजूला काय घडतं हे पाहिलं पाहिजे. मी रेव्हेन्यू खात्यामध्ये होतो. शेक्सपियरला जीवन ही रंगभूमी वाटायची. मी महसूल खात्यामध्ये असल्यामुळं मला जीवन म्हणजे 7-12चा उतारा वाटायचं. म्हणजे कब्जेदार सदरी आपण असलो तरी वहिवाट आपल्या हातात असतेच असं नाही आहे. 12 तांब्यांची कविता आहे, तू जाता राहील काय जग जन पळभर म्हणतील हाय हाय. मग आम्ही पण त्या काळात कविता रचलेली होती की एखाद्या मामलेदाराची पत्नी झाल्यावर काय, तू जाता राहील काय जन पळपळ म्हणतील हाय हाय. पळतील तलाटी पळतील सर्कल, पळतील तलाटी पळतील सर्कल, जो तो धावेल याच्या मागे त्याच्या मागे आगे आगे नव्या साहेबाचं घर कुठाय, तू जाता राहील काय. ही जी जीवनाची जी भंगुरता आहे ती भंगुरता आपल्याला पाहायला मिळते. पण मी तुम्हाला सांगतो, एक लेखक म्हणून माझ्या नशिबामध्ये सुरुवातीच्या काळात मी 30व्या-35व्या वर्षापर्यंत जग जिंकणारी माणसं मला भेटली. दिलीप कुमार सारखा महान अभिनेता फिल्म सिटीमध्ये 3.5 वर्ष मी त्यांच्या जवळ होतो. मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिथल्या शिवाजी पुतळा जो उभारलेला आहे जुहूला त्याच्यावर मला घेतलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर मी कितीतरी किलोमीटर महाराष्ट्रभर मोटारीतून खाजगीरित्या प्रवास केलेला आहे. अनेक गोष्टी मला माहिती आहेत, याची कल्पना उद्धवजींचं सगळ्यांना आहे. पण बाळासाहेब ठाकरे असतील, एक सच्चेपणा असतो. मला आठवतं की त्यांना मृत्यू यायच्या आधी 15-20 दिवस आधी माझ्या मोबाईलवर नाव आलं मातोश्री, म्हणजे बंगल्याचा नंबर होता. मला खात्री होती की साहेबांचा फोन असणार. मी तुळजाभवानीला चाललो होतो. पुण्याच्या पुढं माझी गाडी होती, मी बाजूला घेतली. म्हटलं साहेबांचा फोन दिसतो. मला साहेबांनी विचारलं, चिरंजीव कुठे आहात, या गप्पा मारायला. मी म्हटलं सर मी जरा तुळजाभवानीला चाललो आहे असं. मग त्यांचा आवाज कातर झाला आणि म्हणाले, अरे विश्वास सांग रे माझ्या मातेला, आता येणे नाही आता कैसे येणे, इथूनच आम्ही नमस्कार करतोय, तो तुम्ही स्वीकारा. आणि एक दृष्टी होती बाळासाहेबांकडं, एक शब्दांची गंमत होती. मध्ये आमचे मित्र ज्याने मला मुंबईचा कलेक्टर बनवलेलं होतं, माझे जवळचे मित्र जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख,
ते मराठवाड्यातले होते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्याला त्यांनी मुंबईचा भारतातला सर्वात मोठा कलेक्टर बनवलं. इकडचं कोणी असतं तर मला ते पद मिळालं असतं असं काही मला वाटत नाही. पण बाळासाहेबांनी मला एकदा गंमत सांगितली की अरे म्हणे विलासराव देशमुख त्यांचे वडील दगडोजी देशमुख हे माझे मित्र आणि विलासरावांच्यावर अन्याय झाला म्हणून ते धावत एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्हा ठकरे मंडळींचं गाव ओरिजिनल म्हणजे अलीकडचं ते पनवेल आणि पनवेलमध्ये तलाव अनेक आहेत. त्यापूर्वी तर दादा म्हणजे प्रबोधनकार होते त्यावेळेला खूप मोठे तलाव होते आणि एखाद्या तलावात पांढरा गुलाब यायचा, आपलं पांढरं कमळ यायचं, दुसऱ्या तलावात तांबूस यायचं, असं वेगवेगळे रंग असायचे. आणि दादा मला म्हणायचे अरे बाळ आज जरा शंकराचा दिवस आहे मला तांबडे कमळ हवेत आणि मग मी तांबड्या कमळामध्ये जायचो. आणि ते उदाहरण सांगून बाळासाहेब म्हणाले मी विलासरावांना बोललो की विलासराव तुम्ही आता इकडे तिकडे धावू नका, आलेला बाका प्रसंग निघून जाईल पण एक दिवस तुमच्या जीवनाचं कमळ हे काँग्रेसच्याच गाळामध्ये फुलेल, दुसरं कुठं फुलणार नाही. म्हणजे काय शब्दांची जी गंमत आहे अशी माणसं मला आयुष्यातमध्ये भेटली आणि त्यांनी मला मोठं केलं. सामान्य माणसं जे मी लस्ट फॉर लालबाग नावाची कादंबरी लिहिली. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त तापल्याचं मुख्य कारण असं की मुंबईतल्या गिरण्या नाहीशा झालेल्या आहेत. 65 गिरण्यामध्ये आमच्या 11 जिल्ह्यातले गिरणी कामगार असायचे. माझ्या घरातले 2 माझे चुलते सख्खे गिरणी कामगार होते. शाहवाडी गड इंग्लज ही सगळी माणसं गिरणीत होती. त्यांना आता गिरणीचा आधार राहिला नाही, त्यांच्या हाताचं काम गेलं आणि म्हणून ही मराठा समाजातली बेकारी खूप वाढली. तर त्या कादंबरीचा अभ्यास करत असताना मला अनेक म्हणी वगैरे ऐकायला मिळाल्या. एक बाई म्हणाली मला बाई माझा नवराच आवडतो कारण चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी मला चालणार नाही. म्हणजे चहात चटणी घातल्यावर कसं होईल आणि नवऱ्यात वाटणी झाल्यावर कसं होईल. मला असं वाटतं की गावं बदलत चाललेली आहेत, माणसं बदलत चाललेली आहेत. हे बदलतं चित्र नव्या लेखकांनी टिपलं पाहिजे. तुम्ही लिहित राहा. अनेक जण आम्हाला विचारतात की आम्ही किती वेळा लिहायचं, एखादी कविता किती वेळा लिहायची, एखादी कादंबरी किती वेळा लिहिली म्हणजे बरी होईल. मी त्यांना म्हणतो अरे मित्रांनो एखादा शिल्पकार ज्या वेळेला पाषाण घेतो, मोठा दगड घेतो आणि त्या दगडाला आकार देतो, छिन्नीनं ती मूर्ती घडवतो. ती मूर्ती घडवताना तो आरसा ठेवून मूर्ती घडवतो का, घड्याळ बांधून घडवतो का. त्यामुळं जोपर्यंत मनासारखी ती मूर्ती कीर्तिमान मूर्ती तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिलं पाहिजे. नाही तर काय होतं नव्या लेखकांचं एक 10-15 पानं किंवा 100 जरी पानं खरडली तरी त्यांना असं वाटतं की आहा शेक्सपियरपेक्षा माझ्या हातून काहीतरी वेगळं घडलेलं आहे. ते त्यावेळेला वाटतं ते काही खरं नसतं. कारण रायटिंग इज नॉट रायटिंग, रीरायटिंग इज रिअल रायटिंग. म्हणजे लेखन हे लेखन नव्हेच, पुनर्लेखन हे लेखन आहे. आणि म्हणून जीवनातून स्फूर्ती घेण्यासाठी जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्या माहितीसाठी मी मुद्दा सांगेन की न्यू टेस्टामेंटमधल्या 2 ओळी आहेत ज्या नेपोलियन बोनापार्टला खूप आवडायच्या आणि तो आपल्या टेबलवर लिहायचा. काय लिहायचा? द हाईट ऑफ द ग्रेट मेन दॅट दे रीच अँड कीप, इट वॉज नॉट अटेन्ड बाय अ सडन फ्लाईट, but while their companion were slept, they were toiling upwards in the night. म्हणजे यशस्वी पुरुष, सामर्थ्यवान पुरुष जी उंची गाठतात आणि टिकवतात त्यांनी ती गाठलेली उंची म्हणजे वाऱ्याची झुळूक नव्हती. तर त्यांचे मित्र ज्या वेळेला डाराडूर झोपी गेले होते त्यावेळेला हा रात्रीचा दिवस करत होता. आणि म्हणून अशाच जिद्दीनं जर तुम्ही लेखन केलं तर ते लेखन खूप महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. आपल्या भागामध्ये अनेक आता कृष्णात खोत यांना कादंबरीला पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमीच्या कमिटीवर मी होतो पण प्रत्यक्ष मला मतदानाचा अधिकार नसतो. 3 परीक्षक नेमले जातात.
त्याने असं म्हटलं की झाडा झडती ही एक उत्तम कादंबरी असताना रिंगाणला कशासाठी पारितोषिक द्यायचं? त्याच विषयावरची ती कादंबरी आहे का? मग मी त्यांना म्हणालो की बटाऊ मोहना हा वग किंवा रोमिओ ज्युलियट शेक्सपियरनं 300 वर्षापूर्वी लिहिली प्रेमकथा, त्या शेक्सपियरने एकदा हात घातला म्हणून पुढच्या सगळ्या प्रेमकथा तुम्ही कंडम करणार आहात का? धरणग्रस्त हा विषय असला तरी लेखकाचा अप्रोच महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो अप्रोच तुम्ही लक्षात घ्या. आणि मग त्या ठिकाणी मी भांडायचं ते भांडलो. मला सांगण्याचा मतलब असा की ही लिहिणारी माणसं आहेत. आता दिबा पाटील यांच्या कथा कादंबऱ्या मला खूप आवडतात. अप्पासाहेब खोत यांनी खूप गाजवलेल्या आहेत मैदानं. आणि आमचा बाबा बिळाशीचा बाबा परीटसुद्धा कथाकथन उत्तम करतो. पण मी या दोघांना इशारा देतो. बंगला बांधला 1 वर्षाच्या रॉयल्टीमध्ये. जीवन आपण असं पाहिलं पाहिजे की म्हटलं जातं जे न देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी. मला असं वाटतं जे न देखे कवी ते देखे अनुभवी. झाडा झडतीमध्ये मी एक प्रसंग लिहिला आहे की बरेच बहुतांशी सगळे प्रसंग खरे आहेत. म्हटलं एक खोटा प्रसंग लिहूया. म्हणजे खोटा पण त्या परिस्थितीला योग्य असा की त्या हैबतीची बायको पावसामध्ये बाळंत होते आणि बाळंत होल्यावर त्या झोपडीमध्ये पाणी एवढं भरतं की ती जे टाकलेली वाकळ असते ती भिजते आणि मग तो हैबती बाहेर जातो, गवताच्या पेंड्या आणतो आणि त्याची बिछायत करतो बिछाना आणि त्याचा थर वाढवत वाढवत जातो. अशा पद्धतीचं ते बाळंतपण वाचताना लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. काही वर्षांनं बीडमधनं एका माणसाचं मला पत्र आलं की पाटील साहेब तुम्ही आमच्या भागामध्ये कधी आला नाही, तुम्ही इकडं कधी नोकरी केली नाही आणि असं असताना तुम्ही माझ्या बायकोच्या जीवनात घडलेला बाळंतपणाचा प्रसंग जो आम्हा दोघा तिघांशिवाय कोणाला माहिती नाही तो तुम्हाला कसा कळला? याचा अर्थ असा की लेखक जर तिथपर्यंत पोचला तर ते खूप महत्त्वाचं होतं. दुसरं मित्रांनो, ज्या समाजातल्या समस्या आहेत त्याकडं मुद्दाम मी लक्ष वेधतो. म्हातारपण नावाची गोष्ट, आई वडिलांना काय वाटेल ते झालं तरी तुम्ही विसरू नका. कारण आजच्या ज्याच्या अंगामध्ये तारुण्याचं रक्त चळचळतं त्यानं हे लक्षात ठेवायला पाहिजे की 40-50 वर्षानं आपली पण लाकडं स्मशानाकडे जाणार आहे आणि आपण पण म्हातारा होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो वृद्धाश्रम जे आहेत ते गुराच्या गोट्यासारखे असतात. जे मोठे वृद्धाश्रम असतात तिथे पैसे मोठे घेतले जातात, कमी पैशामध्ये फुकटामध्ये मिळत नाही. आणि अनेक मी जवळच्या लोकांना पाहतो की अनेक जणांनी आत्महत्यासुद्धा केल्या, नको ते म्हातारपण. तर म्हातारपणाचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि बेकारी जी आहे ती बेकारीवर मात्र समाजानं आता इलाज करायला हवा. कारण मला आठवतं की गेल्या वर्षी माझ्या एका मित्राच्या मुलाचीच कहाणी सांगतो. प्राध्यापक त्याला व्हायचं होतं आणि आता सहजासहजी प्राध्यापक होता येत नाही. त्यासाठी काहीतरी बऱ्यापैकी दाम दुप्पट तिप्पट धापट द्यावं लागतं. आणि तो वडील नको नको म्हणत असताना शेवटी मुलाची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, त्याने मराठी लोकांना शिकवावी मराठी भाषा. म्हणून त्या मराठी भाषाचा त्या माझ्या प्राध्यापक मित्राच्या वडिलांनी 3 एकर जमीन विकली आणि 55 लाख रुपये भरले आणि प्राध्यापकाची नोकरी मिळाली. आणि 2-3 महिन्यांनी दुर्दैवाने त्याच मुलाचा ॲक्सिडेंट झाला. आता अशा मार्गाने दिलेले पैसे त्यांना जायचा घ्यायचा रस्ता माहिती असतो, द्यायचा नसतो आणि त्यामुळे ते संपूर्ण कुटुंब बर्बाद झालं. आज बेकारीची अशी समस्या आहे की तुम्ही तात्पुरते इलाज केले तर ते चुकीचं ठरेल. हे वारं नाही, बेकारी ही वारं नाही, बेकारी हे वावटळ आहे. वारं येतंय म्हणून पुढच्या घराचा दरवाजा तुम्ही पुढून बंद केला तर वारं थांबतं, पाठीमागून बंद केला तर वारं थांबतं. पण वाऱ्याने घराची कौलंसुद्धा उडू शकतात आणि आपलं जीवन धोक्यात येऊ शकतं. तर मला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं की या बेकारीला आपण मुकाबला करायला पाहिजे. आणि नेत्यांनी नव्हे
तर बेकारीचा आवाज काय आहे हा कवींनी आणि लेखकांनी सुद्धा आपल्या शब्दात मांडला पाहिजे. 15 दिवसापूर्वी मी आग्र्याला गेलो. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला कसे गेले हे सर्वांना माहिती आहे, पण आले कुठल्या रस्त्यानं ते माहिती नाही. मी संशोधन करतोय, माझ्या असं लक्षात आलंय की शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याहून सुटले त्यावेळेला त्यांच्या पाठलागासाठी औरंगजेबानं 40,000 सैनिक नेमले होते. 40,000 जण पाठलाग करत होते. औरंगजेबाला माहिती होतं की एकदा बुरानपूर ओलांडल्यानंतर शिवाजी माझ्या मुठीतून कधीही जाणार नाही. पण राजे एवढे हुशार होते की औरंगजेबाच्या आबूच्या स्वप्नामध्ये सुद्धा त्याला ती वाईट माहिती नव्हती, कल्पलेली नव्हती जी शिवाजी महाराजांनी कलकत्त्याकडची वाट स्वतः गाठलेली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही कादंबरी आसमान भरारी याच्यावर मी काम करतोय. माझ्या पहिल्या 2 कादंबऱ्याचं स्वागत केलं, तसं तुम्ही या पुढच्याही माझ्या लेखनाचं स्वागत कराल याची मला खात्री आहे. मी एवढंच नव्या लेखकांना सांगेन की जिद्दीनं लढा आणि दीर्घ मुदतीचं काहीतरी लिहा, मनापासून लिहा. आज दिबा पाटलांचं सर्व माझे मित्र या ठिकाणी आहेत, त्यांना मी असं नेहमी सांगतो की तुम्ही मधाचा पोळा कुंपणावर पण मिळतो आणि देवाची झाडं असतात उंच, तिथलं मधाचा पोळा फार मोठा असतो आणि ते एका मधाच्या पोळ्यातून 11 बादली मधसुद्धा निघतं. मी साहित्य अकादमीवर आहे तोपर्यंत तुम्ही असले मधाचे मोठे पोळे काढा, मग लांबून का होईना थोडीफार मला मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या भाषणाचा शेवट फक्त मी आता 1 मिनिटांनी घेतो की तुम्ही माझ्या साहित्यकृतीवर खूप प्रेम केलं, करता आहात, यापुढेही करा. मी सांगितलेलं आहे की पानिपतमधून मी कोल्हापूरला बंगला बांधला. मला तो दिवस आठवतो की बंगल्याचं बांधकाम चालू होतं. मी त्या दिवशी गेलो होतो, माझ्या भवनामध्ये उभा होतो त्या बंगल्यामध्ये. समोरून एक गोसावी आला, 6-6.5 फूट उंच, काळा कबिंद, दाट केस, असे पाठीवर राठ सोडलेले, डोळे असे अंड्यासारखे, हातात तीर कमटा, अल्लख निरंजन, लांबूनच गर्जना कानावर पडली. बाबा जवळ आले, माझ्या बंगल्याकडे बघितलं, काहीतरी वास आला, हुंगल्यासारखं केलं, आत आले. मला विचारलं, बेटा ही वास्तू कोणाची? मी म्हणालो बाबा माझी. पुन्हा डोळे मिटले, आपला राठ हात माझ्या टाळूवर ठेवला आणि म्हणाले, बेटा तुला कल्पना आहेस का की तू किती भाग्यवान आहेस? मी बाबा म्हटलं काय झालं? अरे एक दिन आप मुझे ढूंढते रहोगे, एक दिन ऐसा आएगा कि इस भवन में खाली करोड़ और लाखों की गिन्नत होगी. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये त्यागी पुरुष भेटतात, असामान्य बुद्धीचे लोक भेटतात, त्यांची वाणी खरी ठरते आणि त्या बाबांची वाणी खरी ठरलेली आहे. माझ्या घरामध्ये आजसुद्धा फक्त लाखो आणि कोट्यावधीचंच काउंटिंग सुरू आहे, कारण ती वास्तू मी कोल्हापूरच्या युथ बँकेला भाड्यानं दिलेली आहे. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या घरात नांदणारी लक्ष्मी जरी गावाची असली तरी माता सरस्वतीनं आपल्या गावाच्या बाहेर माळावरच्या पडक्या मंदिरामध्ये तिच्या आवारामध्ये मला जागा दिलेली आहे. आणि माता सरस्वतीच्या समोर कधी लस्ट फॉर लालबाग, कधी अण्णाभाऊ साठ्यांची कहाणी, कधी पानिपत, झाडा जडती, अशा 1 रांगोळ्या मी टिपण्याचा प्रयत्न करतोय. यापुढे पण मी टिपेन याचा मी शब्द देतो. आणि या वारणेच्या कुशीतून माझ्यापेक्षा, चंद्रकुमार नलगेंपेक्षा, आम्हा सर्वांपेक्षा अधिक उंचीचे, नव्या दमाचे, नव्या पिढीमधले लेखक आणि लेखिका येवोत अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद पाटील साहेब. मराठी साहित्य क्षेत्रातली ही आपली पाटीलकी अशीच दमदार वाटचाल करत राहो. मराठी साहित्य लेखनातल्या इतिहास लेखनावर मराठी माणसांचा विश्वास वाढवणारं आपलं हे लेखन अधिक समृद्ध होत राहो आणि इथल्या रसिक मनांनाही समृद्ध करत राहो. या उद्घाटन सत्राचे आभार मानण्यासाठी मी विनंती करतो महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांना. नमस्कार.
शब्दफुलांनी ज्यांनी भरभरून दिलं आणि भरली आमची झोळी, ऋणात त्यांच्या सदैव राहू, शेवटी फक्त आभाराच्या 4 ओळी, शेवटी फक्त आभाराच्या 4 ओळी. साहित्याच्या विविध आविष्कारातून मानवी जीवनाला योग्य अशी दिशा मिळत असते आणि या साहित्य निर्मितीतून आणि स्वतःच्या स्वकर्तृत्वातून आजच्या ह्या व्यासपीठावर दिग्गज पाहुणे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या कर्तृत्वाच्या चरणी नेहमी आम्ही नतमस्तक होतो, ज्यांच्या कर्तृत्वाच्या गाथा दातृत्वाची महती सागराप्रमाणे अथांग अशी पसरलेली आहे. त्या पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी सुरू असतानासुद्धा आपला अनमोल वेळ या साहित्यासाठी दिला आणि राजकीय भाषा या ठिकाणी न एकही शब्द वापरता साहित्यातली भाषा वापरून आम्हाने अनमोल असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आजच्या या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषवलेत, त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर मराठीचा झेंडा आटकेपार फडकविणारे जागतिक साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणारे साहित्यातील एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व 29व्या विभागीय साहित्य संमेलनाचे ज्याने अध्यक्षपद स्वीकारलं ते पानिपतकार माननीय विश्वास पाटील साहेब यांनी आपला अनमोल वेळ दिला आणि इतिहासाच्या स्मृती जागवल्या, याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे जीवनगौरव पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केलं असे साहित्यातील कोहिनूर माननीय श्री चंद्रकांत नलगे सर यांनी उपस्थित राहून हा आमचा सत्कार स्वीकारला, याबद्दलही त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे जी सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर, केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सर, केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे सर, प्रमुख कार्यवाहक सुनीताराजे पवार, त्याचबरोबर वारणादूत संघाचे उपाध्यक्ष HR जाधव सर, ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील सर, त्याचबरोबर सर्व उपस्थित या ठिकाणी यशवंत चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य शेख सर, वारणा शिक्षण समूहाचे सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, वारणा विविध समूहाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, या सर्वांचं या ठिकाणी या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगरच्या वतीनं सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.